धन्यवाद. मुकुंद भोसले आपले सहकारी आहेत, त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. सर हॅलो, एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या दोन्ही मुली मराठी माध्यमातून शिकलेल्या आहेत. मळवली जिल्हा परिषद शाळा आणि हायस्कूल. तर काही पालकांचं म्हणजे घरी इंग्रजी शिकवण्याची परिस्थिती नसली तरी इंग्रजीमध्ये शाळेत घालतात. तर मला एक विचारायचं आहे की मराठी माध्यम चांगलं की इंग्रजी माध्यम चांगलं, आणि त्याला एक जोडून उपप्रश्न आहे त्याच्यानंतर की आपल्याला जन्मभूमी जुन्नर आवडती का कर्मभूमी मावळ आवडती? अवघड प्रश्न विचारला. माध्यमाचं तुम्ही म्हणाल तर कुठलंच माध्यम वाईट नाही, पण मुळामध्ये शिक्षण हे मातृभाषेमध्ये असावं, प्राथमिक शिक्षण. याचं कारण का, तर विचार करण्याची जी क्षमता आहे बुद्धीची, तर बुद्धीची क्षमता ही बालपणामध्ये डेव्हलप होते, आणि ती डेव्हलप होताना तर त्याला मातृभाषेतून शिक्षण मिळालं तर बुद्धी, त्याला आपण IQ म्हणतो, बरोबर ना, तर तो आपला IQ वाढतो. दुसरी भाषा जर आपण, जी भाषा आपण घरात बोलत नाही त्या भाषेतून आपण जर शिकत असू तर जे वाचलंय त्याचा अर्थ लागत नाही आणि मग निरर्थक वाचतो आपण. हा प्रश्न आणि हे उत्तर अशा प्रकारचा आपला अभ्यास होतो, त्यामुळे मुलं मागं पडतात. त्यामुळे मी इंग्रजी माध्यम चांगलं की मराठी माध्यम चांगलं असं न म्हणता मी असं म्हणेन की मुलाचं प्राथमिक शिक्षण हे त्याच्या मातृभाषेतून व्हावं, कारण त्याची आकलन क्षमता ही त्याला मातृभाषेतूनच चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि तुम्ही बघा आपल्या देशामधले जी आताचे जे टॉपवर शास्त्रज्ञ आहेत आपल्या देशातले आत्ताचे जीवित, त्यांची चरित्र वाचा, ते सगळे मातृभाषेतून शिकलेले आहेत. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून झालंय. पुढे तुम्ही इंग्रजी भाषा शिकू शकता ना, परकी लोक 3-3, 4-4 भाषा शिकतात, तसं आपण इंग्रजी शिकू शकत नाही का? नंतर शिकू शकतो. म्हणून भाषा नंतर शिकता येते, पण ज्या वयामध्ये त्याला शब्दांचं ज्ञान होत असतं त्या वयामध्ये त्याच्या डोक्यामध्ये 3-3, 4-4 भाषांचा गोंधळ निर्माण करून त्याची बुद्धी कमी करणं. आणि जेव्हा लहान मुलांना इतर भाषेच्या शिक्षणात पाठवतात, म्हणजे आपण मराठी भाषेत आपण इंग्रजी माध्यमामध्ये पाठवलं, तर इंग्रजी माध्यमाला जायचंय हा निर्णय मुलाचा काय वडिलांचा? कुणाचा निर्णय? म्हणजे त्याच्यावरती आपण तो निर्णय लादलेला आहे. त्याची इच्छा होती का जाण्याची? त्याला कळत पण नव्हतं, त्याला आपण टाकलं. आणि लहानपणामध्ये नाही का, जॅक अँड जिल वेंट टू द हिल, बरोबर ना, नाही का, ते गाणी, ते कविता असतात ना वेगळ्या वेगळ्या, ते मुलं म्हणतात. तर ते म्हणून आईला खूप आनंद वाटतो, पण तेवढं म्हणून भविष्यामध्ये पुढं एकदा मुलगा 4थी बाजूला गेला ना की मग कळतंय की आता हा मागे पडायला. म्हणून तो जेव्हा पहिली दुसरीला होता ना तर 98%, 99%, 100%, मग दरवर्षी 5-5% कमी व्हायला लागतं. आणि 10वीला गेल्यानंतर मग पालकांना टेन्शन, हा पास होईल का? ही समस्या आहे. आजूबाजू मी आता 35 वर्ष या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो, मॅक्झिमम ही मुलांची समस्या आहे. आणि आपणच मुलांचं करिअर उद्ध्वस्त केलेले असे हजारो पालक या तुम्हाला परिसरामध्ये सापडतील. कारण ते मुलाला इंग्लिश मिडियमला घेऊन गेले, मुलगा घेऊन गेलेला नाही. मातृभाषेतून शिकवा आणि पुढे त्याला इंग्रजी शिकण्याचं वातावरण निर्माण करा, मग मुलं पुढे जातात. माझ्या दोन्ही मुली जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकल्या, मळवलीच्या शाळेमध्ये, भाजी शाळेमध्ये शिकल्या, आणि नंतर आपल्या शाळेमध्ये आल्या. हायस्कूलला गेल्यानंतर काही कमी नाही, ते छान इंग्लिश फ्लुएंटली बोलतात. दोघी पण दोघी. आता ही मुलगी माझी मास्टर ऑफ इंजिनियर आहे, मराठी भाषेमध्ये शिकलेली मुलगी आहे. त्या त्याच्या ऑफिसमध्ये सॉफ्टवेअर मध्ये काम करते. तर तिथल्या इंग्रजी माध्यमाच्या मुलं पण म्हणतात की तू कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी आहेस. ती सांगते अहो मी जिल्हा परिषद शिकले, ते म्हणतात आम्हाला तू फसवू नकोस. ही परिस्थिती आहे. आपण आपल्याला डेव्हलप करू शकतो, बरोबर ना. माझी मोठी मुलगी आहे, ती पण IT क्षेत्रामध्ये काम करते, काही प्रॉब्लेम नाही आलेला तिला, ती पण छान करते. म्हणजे मराठी माध्यमातून शिकला म्हणजे आपण काय कमी होत असं नाहीये, फक्त भविष्यात प्रयत्न करावा लागेल. पण अगोदर मातृभाषेमध्ये शिकून आपली बुद्धी तल्लख करा, बुद्धीला घडवा. मग ती घडवलेली बुद्धी तुम्हाला एक भाषा नाही 4-4 भाषा शिकवायला मदत करेल. लोक फ्रेंच शिकतात, जर्मन शिकतात, चायना शिकतात, किती भाषा शिकतात. म्हणून एक भाषा म्हणून तुम्ही इंग्रजी शिकू शकता, पण मातृभाषेतनं न शिकून तुम्ही जीवनामध्ये आनंद घालू नका. मातृभाषेत नाही शिकला कुठलं वाङ्मय वाचणार नाही. इंग्रजी माध्यमामध्ये शिकणारी मुलं, म्हणजे माझं विधान धाडसाचं होईल, पण इंग्रजी माध्यमामध्ये शिकणारी मुलं पुस्तकाचं अवांतर वाचन बिलकुल करत नाही. फार थोडी मुलं, पर्सेंटेज पॉइंट मध्ये असेल, कुठलंही भारतीय वाङ्मय ते वाचत नाही.
कारण सगळी भारतीय वाङ्मय ही हिंदी भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये, स्थानिक भाषेमध्ये आहे. ते बघतच नाही. महाराष्ट्रातला मुलगा छत्रपती शिवाजी महाराज त्याला काही माहित नाही. पुस्तकातले 4-5 प्रसंग माहिती असतात, बाकीचं जीवन त्याला काय माहिती आहे, कारण शिवचरित्र तो वाचतच नाही. ही फार मोठी समस्या आहे. इतर ग्रंथ तो वाचणारच नाही. म्हणून मातृभाषेमधून शिक्षण घेतलं तर बुद्धी तल्लक होईल आणि ही तल्लक बुद्धी त्याला पुढच्या जीवन विकासाला उपयोगी. म्हणून मराठी माध्यम योग्य का इंग्रजी माध्यम योग्य या वादात न पडता मी म्हणेन की मुलाला मातृभाषेतून शिकवावं. प्राथमिक शिक्षण मातृभाषेत व्हावं, पुढे त्यांनी कुठल्याही भाषेत जावं. धन्यवाद. माझ्या गुरूंनी मला शिकवलं ही भूमी जगदीशाची, म्हणजे सारं विश्व भगवंताचं आहे. त्यामुळं कर्मभूमी आणि जन्मभूमी असा फरक न करता मला कुठेही काम करायला आवडतं. भारतामध्ये माझी कुठेही काम करायची तयारी. मी फक्त जुन्नरच काम केलेलं नाही. मी स्वतः स्वाध्याय कार्याच्या निमित्ताने मी महाराष्ट्रभर फिरत असतो. आणि जसं मी जुन्नरला काम करतो ज्या दिवस, अजूनही मी इथे आहे. आता तुम्हाला वाटतं की मी इथे आहे, पण आजही तिथे जुन्नर तालुक्यामध्ये 70 गावामध्ये लोक मला ओळखतात. 70 ते 80 गावात, तेवढ्या गावामध्ये माझं जाण आहे. मी मावळमध्ये काम करतोय, तरी तुम्ही शिरूर तालुक्यात गेला तरी 100 गावामध्ये लोक मला ओळखतात. एवढं मी फिरत असतो, बरोबर ना. हे जे फिरणं आहे म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये असा तालुका नाही की ज्या तालुक्यामध्ये माझं फिरणं नाही. आता दौंडचे पोलीस इथं बसलेले आहेत, पण दौंडच्या 25 गावातील लोक माझी ओळख त्यांना सांगतील की तुम्ही इकडे मळवलेलं आहे का, मग आमची सर्व तिथेच आहे. म्हणजे ही जी व्यापकता आहे, माझ्या गुरूंनी मला व्यापकता शिकवली. त्यामुळं तुमचा प्रश्न बरोबर आहे, कारण त्यांना असं वाटतं की रिटायरमेंट तिकडे जायला नको. हुकून पोहोचले तर प्रश्न की त्याला मी इथं पण थांबणार आहे आणि माझी शेती आहे तिथे, तर माझ्या शेतामध्ये पण मला माझं काम करायचं आहे. तर मी माझ्या जुन्नरला पण जाणार आणि मावळमध्ये पण थांबणार, दोन्हीकडे पण थांबणार आहे. एक छोटासा प्रश्न आहे की आपलं एकदा बोरजला शिबिर जाणार होतं, दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि तुम्ही अगोदर एक दिवस सांगितलं शाळा सुटायच्या वेळेस की उद्या आपल्याला शिबिराला जायचंय. अचानक तारांबळ उडाली आणि तयारी झाली. ही निर्णय क्षमता तुमच्याकडनं कुठून आली? शिबिराला जायचं होतं बोरजला, काहीच तयारी नव्हती. आपलं हिवाळी शिबिर होतं आणि तुम्ही सगळ्यांना झाली सुटलेली होती शाळा, तरी पण आम्हाला सांगितलं गडकर, गजेंद्र गडकर सर, गुर्जर सर, किरणकर सर आपण होतो. तर अचानक तारांबळ उडाली आणि तुम्ही म्हटलं काही करा, उद्या जायचं. तर ही निर्णय क्षमता तुमच्याकडनं कुठून आली? माझ्या सहकार्यांवर विश्वास. पहिली गोष्ट काय, सहकार्यांवरती विश्वास की मी इतकं अचानक सांगितलं तरी सुद्धा ते करतील. कारण शेवटी मी जरी म्हणलं शिबिर घ्यायचंय, पण शिबिराला किती तयारी करायला तुम्ही अनुभवलेलं आहे. म्हणजे जागा तयार करणं, ते शिबिर लावणं, तंबू उभारणं, ते सगळं आपल्याला करायचं होतं. तर मला विश्वास होता की माझे सहकारी मला सहकार्य करतील आणि शिबिर चांगलं होईल. म्हणून निर्णय घेताना त्या निर्णयाच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये ज्यांचं सहकार्य मिळणार आहे ते सहकार्य 100% मिळेल असा विश्वास असेल तरच आपण निर्णय घेऊ शकतो, नाहीतर निर्णय घेऊ शकत नाही. आणि माझं भाग्य असं की माझे सहकारी हे सगळे माझ्या शब्दाला मान देऊन तिथे येऊन काम करणारे होते, म्हणून मी निर्णय घेऊ शकतो. एक शिक्षक म्हणून शिक्षकाच्या अंगी कोणते गुण असावेत असं तुम्हाला वाटतं? आणि दुसरा एक प्रश्न, तुमच्या 30 वर्षांच्या शिक्षकीपेक्षा तुम्हाला आवडलेले सहकारी शिक्षक? शिक्षकाच्या अंगी कोणते गुण असावेत तर यादी खूप मोठी आहे. मी एका वाक्यात सांगेन, शिक्षक हा आईसारखा असावा. आईच्या क्वालिटी काय आहे हे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. प्रसंगी प्रतिकूलतेमध्ये सुद्धा आई स्वतःच्या मुलांचं कसं संगोपन करते हे आपण बघतो. तसं प्रतिकूलतेमध्ये शिक्षकांनी काम करायची तयारी ठेवायला हवी. म्हणून शिक्षक हा आईसारखा असावा. बाकी गुण खूप आहेत, पण आईसारखा याच्यामध्ये सगळं, आई मुलासाठी सगळं करते तसं शिक्षकाची विद्यार्थ्यासाठी सर्वस्व देण्याची तयारी असायला हवी. दुसरं म्हणाल आवडीचं शिक्षक, तसे सगळे शिक्षक जे आहेत ते मला प्रिय आहेत. ज्या शिक्षकांचं इतर शाळेमध्ये, अरे चक्र आली का, रुपये बसलो ना आपण, ज्या शिक्षकांच्या विषयी असं बोललं जायचं
की हे काम करणार नाही. असं कधी कधी होतं की एखाद्या शिक्षकाची बदली होते, इथे आले की मला तिकडचे लोक सांगतात, सर आता तुम्हाला त्रास होणार का हो? हे शिक्षक आहेत ना एकदम भिम्म आहेत, काम नाही करणार. पण माझं नशीब असं, असे जे जे शिक्षक इथं आले त्यांनी 1-2 महिने झाले की ते आपल्या इतरांच्या शिक्षकांसारखे दणकून कामाला लागले. उलट ते सांगतात, सर जाम मजा येते आज. मला असं वाटतंय, म्हणतात की तिकडं मी उगाच माझे 4-5 वर्ष वाया घालवले. एन्जॉय करतात तिथे. याचं कारण काय, सगळे कामात असतात. त्यामुळं इथे सगळ्या शिक्षकांनी छान काम केलं. आता माझे आवडते शिक्षक सगळेच आहेत, तरी पण एखाद्याचं नाव घ्यायचं म्हटलं, यू गेस इट. तुम्ही सांगा. गुरुजन साहेबांसाठी जोरात टाळ्या होत्या एकदा. म्हणजे मला जाता येताना आमचे माजी विद्यार्थी पण खूप भेटतात, बरोबर ना. आणि तेव्हा सर आता काय तुम्ही रिटायर होणार, कसं होणार, असं तसं. त्यांना आता कधीतरी रिटायर व्हायचंच आहे ना, तुम्ही मला असं कितीच बांधून ठेवणार. पण तुम्हाला असं नाही वाटत का, मी जरी गेलो तरी पण शाळा चांगली चालेल, आणि वाटतं ना चालेल, कुणामुळे चालेल, आणि जोपर्यंत गुरुजन आहे तोपर्यंत चालेल. म्हणजे आणि ते काय काय असं म्हणतात, दोघं तुम्ही एकदम सेमच आहे नाही का, फक्त माझी दाढी जरा जास्त लांब असते, बारीक असते एवढं, बाकी थोडासा फरक, बाकी शरीराची उंची, आमचे विषय सगळं सारखंच आहे. जेवढा माझी विद्यार्थ्यांशी संपर्क आहे तेवढा त्यांचा पण आहे, तेही संपर्कामध्ये खूप आहे. त्यामुळे मला बिलकुल चिंता नाही. इथे आपली टीम इतकं छान काम करते. गुर्जर सर आहेत, वाघ सरांनी चांगले आदर्श घालून दिल्यामुळे त्यांचे विद्यार्थी आहेत. आता क्षीरसागर मॅडम आहेत, सिनियर ढिरे मॅडम आहेत, यादव सर इथे पूर्वी काम करत होते, आता परत इथे यादव सर आलेले आहेत. यादव सरांसारखे अतिशय तडफदार शिक्षक आहेत, भारताचे सर आहेत, किती शिक्षक आहेत आपल्याकडे छान काम करणारे. सगळी टीम आपली खूप छान आहे. राऊत सर आपले जुने आहेत, कोठावदे सर आपले कला शिक्षक आहेत, सगळी शाळा बघतात. नवीन मध्ये आपले किरण सरांसारखे नाही का, कॉम्प्युटर शिकवता सर्वांशी समन्वय साधणारे आपले प्रत्येक शिक्षक हा इतकं छान काम करतोय की माझी कधी कोणाची तक्रारच नाही. सगळे छान काम करतात आणि आपली सिस्टमच अशी आहे की इथे काम केल्याशिवाय पर्यायच नाही कोणाला, सगळे काम करतात छान. त्यामुळं गुरुजन सर आहेतच, पण बाकीचे सगळे शिक्षक सुद्धा अतिशय छान काम करतात. मी सगळ्यांच्या विषयी समाधानी आहे. शिवाय आपलं आता ज्युनियर कॉलेज आहे, ज्युनियर कॉलेजचे शिक्षक सुद्धा अतिशय छान काम करतात. आपला प्रत्येक माणूस हा अतिशय छान काम करतो. धन्यवाद. या मुलाखतीच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत. या मुलाखतीचा शेवटचा प्रश्न घेऊन येते सायली ढगे. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना काय कमावलं आणि काय गमावलं, मनामध्ये कोणती खंत राहिली आहे का, आणि समाधानाने सेवानिवृत्त होते असे वाटते का? सेवानिवृत्तीचं मला खूप समाधान आहे. इथून जेव्हा मी जाईल 31 मेला त्यावेळेला मी खूप समाधान, आजही समाधानी आहे. तर मी जेव्हा या परिसरातली 5,000 माझे विद्यार्थी बघतो त्यावेळेला मला कुठला बाकी पुरस्कार नकोय. माझा विद्यार्थी तिसऱ्या माणसाला जेव्हा माझ्याविषयी 2 शब्द चांगले सांगतो, याच्यापेक्षा वेगळा मोठा पुरस्कार मला काहीच नको. कारण बऱ्याचशा पुरस्काराला मी बऱ्याच वेळा नाही म्हणून सांगितले, याचं कारण माझा विद्यार्थी हाच माझा पुरस्कार आहे. तर मी प्रचंड समाधानी आहे. राहिली गोष्ट करायचं काय वगैरे राहिलं तर थोडस माझ्या कुटुंबाकडे माझं थोडं दुर्लक्ष झालं. म्हणजे माझी आई आहे, वयस्कर आहे, पण मी तिला वेळ खूप देऊ शकलो नाही. तिच्या माझ्याकडनं काहीतरी अपेक्षा असतीलच, पण मी शाळेमध्ये इतका व्यस्त राहिलो की माझ्या आईसाठी मी वेळ देऊ शकलो नाही. आता थोडासा मी माझ्या आईसाठी वेळ देऊ शकेल, कारण माझ्या आईचं वय आता 83 वर्ष आहे. आता तिला माझी आठवण येते, आता मी थोडंसं तिच्याकडे जाऊ शकेल. थोडासा अन्याय म्हटलं तर माझ्या पत्नीवरती थोडासा माझ्याकडून अन्याय असा झाला की मी तिच्यासाठी वेळ नाही दिला कधी. म्हणजे काय, मी माझ्या सकाळी उठलो की रात्री 11 पर्यंत मी माझ्याच कामामध्ये, म्हणजे मी माझं विश्व सांभाळलं, पण तिचं विश्व मी कधी बघितलं नाही. तर ती माझ्या विश्वामध्ये समरच झाली, पण तिचं पण विश्व असू शकतं त्याचा मी खूप विचार नाही केला की तिच्या पण भावना आहे, तिच्यासाठी वेळ द्यायला हवा. मी हा सगळा वेळ हा माझ्यासाठी, म्हणजे मी देवाच्या कामासाठी, शाळेच्या कामासाठी, समाजासाठी दिला.
पण तो माझा त्याच्यामध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट होती. मी झालो, ती पाठीमागे राहिली. बरोबर ना, म्हणजे तिचं योगदान आहे, पण तिच्यासाठी म्हणून जो मी वेळ द्यायला हवा होता तो वेळ मी देऊ शकलो नाही. मी इथून पुढे प्रयत्न करीन. परवा दिवसभर मी तिला गाडीमध्ये घेऊन गेलो होतो आणि दोघंच आम्ही गाडीमध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आम्ही छानपैकी 300 किलोमीटर फिरून आलो. तिला म्हणा आता मी तुला वेळ देणार आहे बरं का, आता सुरुवात केली म्हटलं. त्यामुळं पुढच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त वेळ हा तिच्या बरोबर किंवा जिथे जाईल तिला बरोबर नेण्याचा मी प्रयत्न करीन. आणि जी काही मागची राहिलेली आहे माझ्याकडून जो अन्याय झाला तो, बाकी मग कुणावर अन्याय केला असं मला वाटत नाही. फक्त माझी आई आणि माझी पत्नी यांना मी वेळ द्यायला हवा होता, तो दिला नाही याची खंत मनामध्ये आहे. बाकी मग असं माझ्या मनामध्ये कुणाविषयी द्वेष, कुणाविषयी राग असं माझ्या मनात पूर्वीही नव्हतं आणि आताही नाही. शुद्ध मनाने काम केलं आणि शुद्ध मनाने निवृत्त व्हा. धन्यवाद. वेळेअभावी बरेच प्रश्न विद्यार्थ्यांना विचारता आले नाहीत, कारण एका जागी 2 तास बसणं खरंच खूप कठीण असतं. त्याचा प्रत्यय आपण घेतलेला आहे. आपण या मुलाखतीचा शेवट समारोप करतो आहोत. सार सांगायचं झालं सरांच्या या संपूर्ण 30 वर्षाच्या प्रवासाचं, तर पुणे कन्याकुमारी पुणे असा सायकल प्रवास करणारा हा युवक, महाराष्ट्रातील अनेक गड किल्ल्यांवर विद्यार्थी आणि शिक्षक यांना घेऊन जाऊन तेथील इतिहास सांगणारा हा युवक, एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ध्येयवेड्या शिक्षकाने स्वकर्तृत्वाची एक प्रकाश वाट निर्माण केली. सदैव विद्यार्थी हेच दैवत मानून ज्यांनी विठूची पंढरी पाहिली, समाज जीवनाच्या वाटेवर प्रत्येक क्षण 3.5 मुहूर्ताचा मानून आजी माजी विद्यार्थी शिक्षक आणि स्वाध्यायी बंधू भगिनींच्या आयुष्यामध्ये एक चैतन्याची गुढी उभी केली. सतत कार्यमग्न असूनही नेहमी आनंदी उत्साहाचा मूर्तिमंत झरा असणारे आपले आदरणीय सरोदे सर, खऱ्या अर्थाने स्वतःचे नाव प्रकाश सार्थ करणारे, शैक्षणिक सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात स्वतःचा आदर्श आचरणातून उमटवून दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे हे आमचे आदरणीय प्राचार्य श्री सरोदे सर. सरोदे सरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी लक्ष शुभेच्छा आम्हा सर्व माजी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि पालकांच्या वतीने. धन्यवाद सर. यानंतर मी होले सरांना आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले बालग्राम संपर्काचे संस्थापक माननीय श्रीयुत अमित कुमार बॅनर्जी सर, सरांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आमचं बॅनर्जी सरांचं एक वेगळेपण असं, आम्ही दोघेही ते 91 साली इथे आलो. मी मुख्याध्यापक म्हणून मळवलीला आलो आणि त्याच वर्षी बॅनर्जी सरांनी बालग्राम संपर्क संस्था या ठिकाणी ती छोट्याशा घरामध्ये सुरू केली. त्याचा साक्षी मी आहे. तेव्हापासून त्यांचा माझा प्रेमाचा संबंध आहे. तो एवढा दृढ होत गेला की त्यांचा प्रत्येक विद्यार्थी तिथे शिकणारा हा माझाही विद्यार्थी झाला आणि बालग्रामशी नातं हे कायम जोडलं गेलं. मी अजूनही वर्षातून किमान 4-5 वेळा तरी बालग्रामला मी भेट देत असतो आणि तिथल्या मुलांचा, तिथल्या शिक्षकांचा जो स्नेहबंधन जुळला की तपस्वी व्यक्ती, आपण तर इथेच या जिल्ह्यातले आहोत पण परराज्यामध्ये येऊन या ठिकाणच्या समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी गेले 30 वर्ष अहोरात्र कष्ट केलेले आहे. त्याचा संपूर्ण प्रवास मी बघितलेला आहे. ते सुद्धा माझ्यासाठी प्रेरणादायी आहे की ते एवढं काम करू शकतात तर आपण सुद्धा करू शकतो. हा विश्वास त्यांच्यामुळं मला मिळाला. ते आज या कार्यक्रमाला विशेष करून आले. त्यांचं मी व्यक्तिशः माझ्या परिवारातर्फे आणि शाळेतर्फे मी त्यांचे आभार मानतो. नमस्कार. मला मनापासून बोलायचे म्हणून मी हिंदीमध्ये बोलणार. बिकॉज तुम्ही जेव्हा बोलणार तो इफ यू स्पीक फ्रॉम हार्ट तर ते दॅट साऊंड्स व्हेरी नाईस. सर म्हणले की एकत्र काम सुरू केले होते. म्हणे माझ्या गावाच्या दोघांच्या आमच्या यात्रा एकत्र सुरू झाला होता
ते म्हणून आज जे मिसेस बॅनर्जी जेव्हा मानले की आणि माझे काही काही सर आम्हाला लवकर जायचे आहे म्हणून हो मी बताए माझे पूजा कंप्लीट करूँ मैं नक्की मैं जरूर आऊँगा और सर से जरूर से जाकर के भेंट करूँगा। एक साथ हमारी यात्रा शुरू हुआ हजारगांव और इस गांव में मैं सचमुच बता रहा हूँ ये गांव के माध्यम से ही हम बच्चों परिवार तक जुड़ पाए हैं। मैं आपके भाषण सुन रहा था, विद्यार्थियों का भाषण क्वेश्चन आंसर शिक्षकों का क्वेश्चन आंसर सुन रहा था। मुझे मैं बहुत ही योग था उस समय। मैं तमिलनाडु में मादुराई के बाजू के एक गांव में गया। वहां पर कलेक्टर साहब गांव में आए। उन्होंने गांव वाले को पूछे कि आपके गांव का एक विशेषता बताएंगे क्या अच्छाई है, सबसे बहुत फाइनेस्ट थिंग ऑफ दिस योर विलेज में बहुत ही अच्छा क्या है। तो उन्होंने बताया कि सर हमारे गांव में जो लाइब्रेरी है बहुत ही अच्छा है। फिर उसने बताया कि सर हमारी जो रास्ता है बहुत चौड़ा है और बहुत साफ है। फिर तीसरा शब्द उसने बताया सर कि हमारे इस गांव के सबसे बड़ा जो आकर्षण है वो हमारे हेडमास्टर सर हैं, जिसके चलते हमारे गांव के हर बच्चे शिक्षित हैं और सिर्फ शिक्षित नहीं है, कलेक्टर भी यही गांव के बच्चे बने। तो ये जो सर्वोदय सर वही मेरे को याद आ रहा था कि एक गांव में सबसे बड़ा जो परिचय होता है वो एक हेडमास्टर का परिचय होता है, जिसके चलते इस गांव के हजारों बच्चों का परिचय निर्माण होता है। सर रियली थैंकफुल टू यू फॉर गिविंग दिस वंडरफुल सर्विस टू दिस विलेज। इस गांव को जो आपने सेवा किए हैं और उनके बच्चों को आजू बाजू सभी गांव के बच्चों को आपने इतने बड़े बनाए हैं। आप जानते हैं कि हम किन बच्चों के साथ काम करते हैं और उन बच्चों का जो सहारा आप बने हैं, इस स्कूल जो सहारा बना है, जो इसके चलते हम क्या हमारे सब समाज के सभी आदमी आपसे ऋणी हैं सर। आपसे हम सचमुच में ऋणी हैं क्योंकि आपने जिस तरह से हर बच्चों को अपने गोद में उठा करके सब कुछ सिखाया है। आपने ये बोले थे ना जो टीचर हु इज द बेस्ट टीचर, जो आई का आपने एग्जांपल दिए थे, देयर इज नथिंग लेस देन आई हैव सीन। सर थैंक यू वेरी मच। आज सचमुच में एक अच्छे टीचर जाने से बहुत बड़ा एक जवाबदारी निर्माण हो जाता है उनके बाद के सब टीचरों का। क्यों हु वुड रिप्लेस सर को, कौन रिप्लेस करे सर को, कौन रिप्लेस करे? इट्स अ मोस्ट चैलेंज फॉर एवरीवन ऑफ योर स्कूल। आपके हर टीचर के लिए बहुत बड़ा चैलेंज निर्माण हो गया, आपका ट्रस्ट के लिए बहुत बड़ा चैलेंज है, क्योंकि यू आर नॉट ओनली रेस्पॉन्सिबल, दिस स्कूल इज नॉट ओनली रेस्पॉन्सिबल फॉर देयर ओन ट्रस्ट बट फॉर ऑल द विलेजर्स, ऑल द पेरेंट्स, सब बच्चों के लिए आप जवाबदारी हैं। तो सर मैं जरूर विश्वास करता हूं कि आपका शिक्षण सिर्फ बच्चों तक नहीं है, सब बड़ों तक भी है और जिसका आदर्श आगे भी चलता रहेगा। और मुझे पूर्ण विश्वास है कि आप आते रहेंगे और सबको मार्गदर्शन करते रहेंगे। आज मुझे आने का मौका मिला है, धन्यवाद सर। फिर हर सर को मेरा आंतरिक प्रणाम, नमस्ते। आजच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आलेलो होतो आपण। अतिशय हृदय अशा चाललेल्या या मुलाखतीसाठी ज्यांनी सहकार्य केलं अशा सर्वांचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी उभा आहे। आजची ही मुलाखत न होता एक जीवनपट वाटला अशा मुलाखतीत श्री सर्वोदय सरांनी अतिशय खेळकर, रंजक, प्रामाणिक व निसंकोचपणे जी उत्तरं दिली व आम्हालाही प्रेरणादायक असे अनेक प्रसंग सांगितले, त्याबद्दल सर्वप्रथम श्री सर्वोदय सरांचे मी आभार मानतो। त्याचबरोबर सरांचे कुटुंबीयही आज इथे उपस्थित राहिले व त्यांनीही काही प्रसंग शेअर केले व सरांचं व्यक्तिमत्व समजण्यास आम्हाला मदत केली, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो। त्याचबरोबर आता वेळ झाल्यामुळे सर्वांचा नामोल्लेख टाळून सर्वांचं एकत्रित म्हणजे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी, पत्रकार बंधू भगिनी यांनीही प्रश्न विचारून सर्वोदय सरांचा जीवनपट उलगडण्यास मदत केली, म्हणून त्यांचाही मी आभार मानतो। आणि सर्वात शेवटी आमचे इयत्ता 5वी ते 9वी चे जिज्ञासू विद्यार्थी की ज्यांनी अगदी न घाबरता, तसं पाहिलं तर
शाळा चालू असताना सगळे सर्वोदय सरांना घाबरत असतात शिक्षकांबरोबरच, पण आज मात्र सर्व आमचे विद्यार्थी न घाबरता सरांना सामाजिक, शैक्षणिक, प्रापंचिक अशा प्रकारचे प्रश्न सरांना विचारत होते आणि असे प्रश्न विचारून सरांना बोलतं केलं की ज्यामुळं 18 वर्षांच्या प्रदीर्घ सहवासात असूनही मलाही सरांविषयी आणि आमचे इतरही जे सहकारी आहेत की ज्यांना सर्वोदय सरांच्या जीवनातील विविध पैलू समजण्यास या विद्यार्थ्यांच्या प्रश्नामुळे सहकार्य झालं, त्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानतो, सर्वांचं कौतुक करतो, शांततेच्या सहकार्याबद्दलही सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करतो व अशा रंजक, खेळकर, प्रेरणादायी मुलाखतीचा शेवट झाला असं मी जाहीर करतो.